जाहीर केलं नाही, म्हणून या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं त्यांच्या वतीनं मी सांगतो. हा जो विषय या ठिकाणी दिलाय बौद्धांची एकजूट, आजच्या कार्यक्रमावरून हे लक्षात आलं की बौद्धाची एकजूट फक्त भिक्खू संघ करू शकते, फक्त धम्मच करू शकते. आणि तोही भिक्खू संघ जो आचरणशील आहे आणि सतत कार्यशील राहतो, तोच भिक्खू संघ बौद्धांची एकजूट करू शकते. आणि हे बौद्ध जर एकजूट झाले तर या देशामधले असलेले 84,000 विहार बौद्धांच्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि या गोष्टीसाठी आपण तयार झालं पाहिजे. मागच्या वर्षी सुद्धा मी म्हटलं होतं की ही नांदी अमरावतीवरून निघणार आहे, अमरावतीवरून या क्रांतीची सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून ही आजची जी बौद्धांची एकजूट दिसते, ते बुद्ध विहार, ते बुद्धगयेचं असो की भारतातले कोणतेही बुद्ध विहार, जे जे इतरांच्या ताब्यात आहे, जे जे सरकारच्या ताब्यात आहे, ते बौद्ध हातात घेतील अशी आजच्या या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय भारत. भीमाईच्या भासराचा